जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, बाबासाहेबांचे गौतम बुद्धाचे हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. कारण असे केल्याने यूट्यूब हे व्हिडिओ किंवा हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत लक्षपूर्वक ऐका. हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. मला तुम्ही बघितले पाहिजे याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही आहे. ठीक आहे, तर ऐका लक्षपूर्वक. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म, तिसरा खंड, त्याच्यातील भाग चौथा. या चौथ्या भागातील दुसरा प्रकरण. त्याचे 3 व्हिडिओ बनलेले आहेत. आता शेवटचा हा व्हिडिओ बघा काय लिहिलं आहे यामध्ये. तथागताच्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधीचा पुढचा तर्क असा की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ सिद्ध होत नाही. तथागताच्या मते धर्माचे केंद्र हे मनुष्याचा देवाशी असणारा संबंध याच्यामध्ये नाही, तो माणसाच्या संबंधात आहे. धर्माचा हेतू हा आहे की माणसाने माणसाशी कसे वागावे याविषयी शिकवण द्यावी, जेणेकरून सर्व माणसे संपन्न राहावीत, असं भगवान बुद्धाचं म्हणणं आहे. सरळ सरळ तथागत देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याविरुद्ध असण्याचे आणखीही एक कारण होते. तथागत धार्मिक विधी आणि व्यर्थच्या क्रियाकल्पांच्या विरोधी होते. त्यांचे कारण असे की क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती ह्या अष्टांग मार्गातील जे महत्त्वाचे तत्व सम्यक्दृष्टी किंवा सम्यक्दृष्टी याचे ते शत्रू आहे. तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे. कारण या ईश्वरावरील विश्वास हाच पूजा आणि प्रार्थना यांच्या सामर्थ्यावरील विश्वासाचा उत्पादक आहे. पूजा आणि प्रार्थना यांच्या आवश्यकतेतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित पद हा असा दुष्टबुद्धी असतो की, दुष्टबुद्धी हा शब्द वापरला बघा, असतो की तो सर्व प्रकारच्या खुड्या समजुती निर्माण करतो व त्यामुळे सम्यक्दृष्टीचा विकास अशक्य होतो आणि सम्यक्दृष्टीचा मार्ग अवरुद्ध होतो. ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वाच्या संबंधीचे तथागताचे हे विचार काही तर व्यावहारिक होतेच, पण काही सैद्धांतिक होते. तथागत जाणत होते की हे विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वाला एकदम मारक असे तर्क नव्हते. तथापि असे समजू नये की ईश्वरावरील विश्वाला मारक असा विचार आणि तर्क त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी असा विचार मांडला होता की तो निस्संदेह देवावरील विश्वासाचे खंडन करणारा आहे. हा विचार त्यांच्या प्रतीत्युसंबुदात या सिद्धांतात अंतर्भूत आहे. या सिद्धांतानुसार ईश्वर आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही याही प्रश्न मुख्य नाही. खरा प्रश्न हा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली. जर आपण या प्रश्नाचे नीटपणे उत्तर देऊ शकलो तर सृष्टीची रचना कशी झाली, तर ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच्या सिद्धांताचे थोडे बहुत औचित्य सिद्ध होऊ शकते. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ईश्वराने सृष्टी म्हणजे भाव, काही पदार्थ यातून उत्पन्न केले की अभाव, शून्य यातून निर्माण केले. काहीच नाही त्यामधून म्हणजे शून्यामधून काहीतरी उत्पन्न केले यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. बघा लक्षपूर्वक ऐका. जर तथाकथित ईश्वराने आधीच्या काहीतरीमधून हे विश्व निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे विश्व निर्मिले ते निर्मिती पूर्वीच्या पदार्थारूपात अस्तित्वात असले पाहिजे, म्हणजे अगोदरचे असले पाहिजे. म्हणून ईश्वराला त्याच्या पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या आधीच्या काहीतरीचा निर्माता होणार नाही.
काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही, म्हणजे अगोदरच कोणीतरी निर्माण केले असेल तर. जर ईश्वराने कोणतीही वस्तू निर्माण करण्यापूर्वी जर कोणीतरी पृथ्वीची वस्तू निर्मिली असेल तर ईश्वराला निर्माता अथवा आदिकार असे म्हणता येणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीच्या विश्वासासंबंधित तथागताचा शेवटचा निर्वात असा होता: मूळ पायाच असत्य असल्यामुळे ईश्वर हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट आहे असे बनून अदम्य होय. तो विश्वास म्हणजे केवळ असत्यावर विश्वास ठरतो. अशा पद्धतीनं इथं लिहिलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे. जय भीम.